रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मान्सूनपूर्व वादळी पाऊस आता पडत आहे। या पावसामुळे आंबा बागायतीचं प्रचंड नुकसान झालंय। मोठ्या प्रमाणात गडगडाट सुरू आहे। झाडावर काढणीला आंबा आलेला असतानाच पाऊस पडत असल्याने झाडावर चढणे आता कठीण झाले आहे। आंब्याला मोठ्या प्रमाणात गळ लागली आहे। यंदा आंबा झाडांवर फळांचं प्रमाण कमीच होते आणि त्यात अवकाळी पाऊस पडत असल्याने यंदाचा हंगाम शेतकरी आणि बागायतदार यांच्यासाठी तोट्याचा जाणार आहे। त्यामुळे शासनाने झाडामागे नुकसान भरपाई देण्याची मागणी आता केली जाते। याविषयी शेतकरी आंबा बागायतदार गणेश आरेकर यांनी दैनिक रत्नागिरी टाइम्स कडे काय प्रतिक्रिया दिली ती पाहूयात। नेवरे येथील प्रसिद्ध आंबा व्यापारी आहेत गणेश आरेकर। तर आजची आंब्याची जी परिस्थिती आहे ती आपण त्यांच्याकडून समजून घेऊया। काय परिस्थिती आहे ग्रामीण भागातली? नमस्कार। गेली 96 सालापासून मी आंब्याचा व्यापार करतोय आणि म्हणजे दरवर्षी नाही म्हटलं तरी एक वर्ष आड करून असा बिझनेस आमचा चांगला व्हायचा। परंतु ह्या 2024-25च्या सालामध्ये एवढी कंडिशन बॅड आली की मी एक सांगू इच्छितो की माझी 250 कलमांची अशी लीजवरती घेतलेली झाडं आहेत। त्या झाडामध्ये मला 2 गुरखे लागायचे, परंतु ह्या वर्षी तिथे मी गुरखा देखील बसवलेला नाही आहे। म्हणजे जवळजवळ मला तिथे नाही म्हटलं तरी 600-700 क्रेट आंबा मिळायचा। जवळजवळ आता एक साधारणतः 35 ते 40 क्रेट फक्त आंबा तिथे मी काढलेला आहे। आणि ह्या वर्षीची खूप बॅड कंडिशन आहे। ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज असते त्यावेळेस आम्ही जे काही फवारणी करतो त्यावेळेला बऱ्याचशा थ्रिप्सचा अटॅक्स असतो आणि थ्रिप्सचा अटॅक हा कुठल्याही औषधाने तो मरत नसतो। म्हणजे आम्ही ज्यावेळेस औषधांवाल्याकडे विचारतो त्यावेळेस ते म्हणतात की तो मरत नाही, परंतु तो थोडा कमजोर होतो। पण आमचा अभ्यास असा की तो थ्रिप्समुळे खूप नुकसान होतं आहे आणि थ्रिप्सच्या तावडीतून आम्ही आंबा बाहेर काढतो त्याच्यानंतर फळमाशीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव असतो। आणि परवाचा जो काही पुन्हा एकदा निसर्गाची म्हणायची किमयाच म्हणावी लागेल, तो परवाचे जे काही इन्सिडेंट घडला, वादळ आलं, त्यामध्ये होता थोडासा आंबा तोही गळून गेला आहे। म्हणजे ह्या वर्षी इन ॲव्हरेज मी विचार केला तर खूप बॅड कंडिशन आहे। याचा शासनाने देखील विचार आमचा करावा, सरकारने विचार करावा अशी आम्ही अपेक्षा करतो। धन्यवाद। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।